वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग। तर आज माझ्या मैत्रिणीचं हळदचं सेरेमनी आहे, तर त्याच्यासाठी मी आलो आहे बदलापूर इथे। तर बघूया आजचा हा दिवस कसा जातो। फिलहाल माझ्यासोबत माझा मित्र आहे कॉलेजचा, बघा चेतन, आणि हा दीपालीच्या फॅमिलीमधलंच कोणतरी आहे हा। तर बेसिकली आज मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये आलो आहे आणि आज हळद लग्नामध्ये काय हळद आहे आज। ही पोरं आहेत हळदीला मला मागे लागली आहेत माझ्या। कसं बोलतोय मी, अरे चेतन आहे ना। अरे हळदी फेकताय, मला दम्याचा त्रास आहे भाई। मध्ये लपवावं लागले कारण ते कंटिन्यूस असं गोळा घेऊन येत आहेत फेकण्यासाठी, ते पण हळदीचा। तर फायनली हळद लावून घेतली मी मला। त्या लहान पोरांनी मस्त माखवलं हळदीमध्ये, गोळे फेकले लिटरली हळदीचे। तर आता थोड्या वेळात आम्ही आमच्या फ्रेंडला हळद लावायला जातोय। तो मुलगा मी तुम्हाला दाखवतो जो हळद फेकतोय। नाव काय तुझं? नयन। आणि ह्याची गँग हे सगळे हळदी फेकतात, हळदीचे गोळे। ते पण त्याच्या आधी कधी काय मी हळदीने खेळलो नाही एवढा, बट एक नवीन एक्सपिरियन्स। श्रावण, ह्याचं नाव श्रावण। मग अच्छा बंधू बोलतात, दीपालीचा बंधू, आणि श्रावण नाव आहे त्याचं। ह्याचं नाव नयन आहे। दोघांनी माखवलं आहे मला हळदीने, आणि चेतन पण तिकडे आहे, तो पण माखलेला आहे पूर्ण हळदीमध्ये। फिलहाल तर सुरुवात आहे, अजून बघूया। केस घेऊन चाललो आहे मी आता दीपालीला हळदी लावायला। आमच्या दीदीची हालत आहे, आम्ही आता आमच्या दीदीकडे जाऊया। आपण दीदीकडे सगळी इतर असत। आपण तिथे आलो आहे। चैतन दादा सह कुठे गेली ही बघू शकता। चैतन दादा सह इथं उभी आहे। आपण इथं आलो आहोत, इथं बघू शकता तुम्ही हळद लावून झालेली आहे। सगळी फोटोशूट करत आहेत। हळद चेतन दादा तुम्हाला बोलू। आता चेतन दादा सही गेल्या। आता आम्ही ही फोटो काढत आहेत, आणि आता तुम्ही बघू शकता फोटो शूटिंग चाललेली आहे। आणि तिथून आई मागून आली आहे। मला माईक पाहिजे गाणी बोलायसाठी। आई बघू शकता, आई बोलते मला नवरा आलाय शिपाशी योगाने बोलायचं आहे। दीदी बोलते आता मी लाता मारेन। यो माझा भाव आहे। तू मला खायला नाही आणत ना जनाला चित्तंगडी। आणि चेतन दादा ते उभा आहे इथे सगळे दीदी बोलते आता मी समाज फोडीन। दीदी मागे चला समोर, इकडे समोर। आणि आमचा दादा मामा, आणि आता आमचा दादा बावड्या आला। आणि आता मम्मी त्याला द्या।
तू तर बाजूलाच राहिला ब्लॉगचं. एक मिनिट मला त्यांना चालू तरी आहे का तो ब्लॉग. मारामारी सल्ले खरंच. मोहलमधून मी थोडं बाहेर आलो. इकडे बदलापूरचं जी खाडी आहे तिकडे आहे मी. खूप शांतता आहे आता फिलहाल तरी इथे. आणि तिकडे लाईटही गेली आहे आणि ते खूप लहान पोर आहेत, खूप मस्ती करतात ते तिकडे. तर आम्हाला इकडे श्रवण हां तेच बोललो मी तिकडे. तू श्रवण बोललास ना नाव. तर आम्हाला इकडे श्रवण घेऊन आला सोबत माझा मित्र उर्फ बंधू. तर तो आम्हाला इकडे शांततेत घेऊन आला आहे त्याच्या गाडीवर. आणि सोबत माझा मित्रही आहे कॉलेजचा चेतन. हे दोघे आहेत ते. तो खाडीचा व्ह्यू आहे. इकडे वरती जायला पण आहे का. सुंदर असा व्ह्यू आहे. फक्त थोडा लेट झाला आहे इथे यायला. अजून क्लिअरली दिसलं असतं सगळं. फ्रेंडची हळदी आहे आणि उद्या लग्न असणार आहे. आज मी बहुतेक असणार इकडे तरी 10 वाजेपर्यंत. उद्याचं काही फिक्स नाही. उद्याचं पण तुम्हाला एक मी जो काय व्ह्यू असेल तो तुमच्यापर्यंत मी पोचवेल. तर लेट सी. आता 2 दिवस मस्त जाणार आहेत. सोड ना सोड ना. असते 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 पाहिलं टेकतो तू. अरे बॅलन्स आता पडून आला आहे. नाही मी आहे ना. तू काय टेन्शन घेतो. ऑर्केस्ट्रा वगैरे आता चालू झालाच आहे ऑलमोस्ट. आम्ही जेवतोय थोड्या वेळाने. बहुतेक आम्ही तुम्हाला इथे नाचतानाही दिसू. सो लेट्स सी.
फायनली आता हळदी झालेली आहे आणि मी घरी चाललो आहे. तर AC ट्रेनमधून जातो आहे. नॉर्मलचं जरा उशीर होत होता त्यामुळे AC ट्रेनचं तिकीट काढलं आणि आता काही वेळात मी पोचेन बदलापूरमधून ठाणे आणि मे बी मला आता ऑटो वगैरे करून जायला असेल. तर हा काय होता आजचा शेड्यूल आणि आजचा दिवस हळदीचा. तर उद्या लग्न आहे तर उद्याही मी ब्लॉग कंटिन्यू करतो आहे. लवकरच आपल्यापर्यंत हा ब्लॉग पोहोचेल आणि हा माझा फर्स्ट टाईम आहे की मी माझ्या फ्रेंडच्या लग्नामध्ये गेलो आहे आणि त्याचा मी एक ब्लॉग काढला. तर आज दिवस दुसरा आहे. आज लग्न आहे बेसिकली. तर मी आलो आहे 6:30 वाजेचा काहीतरी टायमिंग होता. 7 वाजता मी आलो आहे आणि इथे फिलहाल गर्दी तर दिसते मला. दीपाली काय अजून आलेली नाही आहे स्टेजवरती. थोड्या वेळाने ती येईल. तिचाही एक मी व्ह्यू देईन. फिलहाल माझे काय मित्रसंघामधले एक माझा मित्र आहे चेतन, दुसरा शिवा आणि त्याचे मेसेज आले. हा चेतन आहे माझा मित्र. ह्याला काल तुम्ही हळदीमध्ये बघितलं असेल. हा शिवा आहे आणि हे त्याचे मिसेस. नाव काय? नाम ह्यांचं कल्याणी नाव आहे. तर हे तिघं पण आलेत लग्नाला. अजूनही काही मित्र आहेत माझे इथे जे मी नवीन बनवलेत तर त्यांनाही घ्यायचं आहे. फिलहाल तुम्ही इकडे क्राऊड बघा आणि हा व्ह्यू आहे इथला एक. तर तुमच्यापर्यंत एक माहिती पोचवायची होती. म्हणजे मी जिच्या लग्नामध्ये आलो आहे ती माझी खास मैत्रीण आहे. आम्ही इंजिनिअरिंग एकसाथ केलेली आहे ऑलमोस्ट. आणि जे काही लोक ह्या ब्लॉगमध्ये आहेत त्याच्यामधलं मी एकाचं मेन्शन केलं होतं चेतन. म्हणजे मी तिघं होतो इंजिनिअरिंगसाठी आणि त्यात म्हणजे हे दोघं माझे खास मित्र अजूनही आहेत. पण ह्यांच्यासाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे आधीपासूनचा. आणि दीपाली म्हणजे माझी खास मैत्रीण, आमची खास मैत्रीण. तिने म्हणजे आजपर्यंत आमच्यासाठी खूप केलं आहे. तर तिच्यासाठी म्हणून हा व्लॉग डेडिकेट करतो आहे मी. हळदीपासून ते लग्नापर्यंत सगळं कवर केलेलं आहे आणि आय होप तू हा व्लॉग बघशील दीपाली. आणि ह्यानंतर आम्ही तुला खूप मिस करणार, एवढंच बोलायचं होतं. ह्यानंतर आपण भेटणार की नाही हेही आता एक प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावरती. आणि खूप मेमरीज आहेत आपले, तुला माहितीच आहे. आपले कॉलेजचे मेमरीज काही कमी नाहीत. तसं आम्ही तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि आय होप तूही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहशील. भाऊ येतो आहे, बंधू, आणि त्याचे मित्र आहेत सोबत.
तर हा तिचा भाऊ आहे बंधू. आणि हा तुझं नाव काय? करण. यो करण यो कुणाल. अच्छा, हा करण आणि कुणाल. ह्याला आपण हळदीच्या ह्याच्यामध्ये बघितलंच ना व्हिडिओमध्ये. आणि हा कोणतरी नवीन आहे. हां, तर दॅट्स इट. बरेचसे नवीन लोकांशी मी इथे भेटलो आहे आणि खूप छान वाटलं. आणि दीपालीची मम्मी खूप स्वीट आहेत, त्यांनी विचारपूस केलेली त्याबद्दलही थँक्यू. दॅट्स इट. सो नाव वी विल एंड द डे. ऑलमोस्ट रात्र झालेली आहे. देवा